नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 18 च्या गणित या घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत। भाग 3 मध्ये आपण जे काही गणिताचे प्रश्न होते कठीण गेले त्याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो। त्यानंतर 51वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता समूह 24.675 गुणिला 3.489 गुणिला 0.735 यासारखा नाही। पहा मित्रांनो, इथे हा गुणाकार दिलेला आहे आणि यासारखा कोणता नाही हे पाहायचं आहे आपल्याला। जर आपण पाहिलं तर इथे पहा 24.675 3.489 आणि 735 सगळीकडे सारखे अंक आहे, परंतु इथे पॉइंट मध्ये पहा फरक आहे। इथे 7 नंतर फक्त 0.5 आहे, इथे 34.89 आहे, इथे 3.489 आहे, फक्त पॉइंट मध्ये फरक आहे। तर हे लक्षात ठेवा, हे गणित सोडवायचं कसं। तर यामध्ये इथे किती 3 पॉइंट आहे, इथे 3 आणि इथे 3 असे 9 पॉइंट। तर गुणाकार करताना इथे सुद्धा पहा की 9 पॉइंट कुठे कुठे आहे, 1 2 आणि हे पहा 1 आणि 2 3 आणि 3 आणि 6 की झाले 9 पॉइंट झाले। पहा 1 2 म्हणजे झाले 3 आणि हे 6, इथे सुद्धा 9 पॉइंट झाले। जर गुणाकार येईल तर 9 पॉइंट नंतर जी काही संख्या येईल ती येईल। तर इथे पहा, इथे किती आहे 5, इथे पॉइंट नाही आणि हे 4 9, हे सुद्धा येणार नाही। इथे 5 आणि 4 9 म्हणजे इथे सुद्धा पॉइंट 9चे येईल। आणि इथे पहा 4 आणि 3 7 आणि 1 8, म्हणजेच इथे बेरीज पहा या पॉइंटची किती येत आहे 8च येत आहे, म्हणजे हा या समूहासारखा नाही। पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल। त्यानंतर 52 गणित पहा, 0.2 गुणिला 0.2 अधिक 0.01 आणि इथे 0.1 गुणिला 0.1 अधिक 0.02। आता 0.2 आणि 0.2 याचं उत्तर किती येईल मित्रांनो, 0.04 प्लस 0.01। आता याचं उत्तर पहा, 0.1 गुणिला 0.1 म्हणजे 0.01 अधिक 0.02, याची बेरीज किती वेळ येईल तर 0.05 आणि खालची जी बेरीज पहा छेदाची 0.03। पॉइंट कटले म्हणजे राहिले किती 5/3। पर्याय क्रमांक कोणता असेल मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल। त्यानंतर पी ची किंमत काढा, 46.92 वजा 89.34 वजा पी बरोबर 148.76 वजा 382.79। आता यामधून 89.34 मधून 46.92 काढा, म्हणजेच किती राहील मित्रांनो, तो वजा 42.42 वजा पी, यातून हे वजा करावे, वजा येईल। आता इथे पहा 382.79 मधून 148.76 गेले, म्हणजेच किती राहील मित्रांनो 234.03। आता वजा पी बरोबर 234.03, ही इकडे गेल्यावर अधिक होईल 42.42, म्हणजे वजा पी बरोबर किती येईल वजा 191.61 वजा वजा हे झाले प्लस, म्हणजे इथे काय झाले पी बरोबर 191.61। उत्तर कोणता येईल मग मित्रांनो, तर 4 नंबरचा। त्यानंतर 54 नंबरचं गणित पहा, वर्गमुळात 256 भागिला वर्गमुळात 2.56 बरोबर किती म्हणते। आता पहा या गणिताला आपण असं लिहिता येईल, 256 2.56 वर्गमूळ कॉमन घेतलं
आता इथे पहा, हा पॉईंट काढून टाकायचा असेल तर वरी काय द्यावं लागेल आपल्याला, 256, 2 झिरो द्यावं लागेल. हा पॉईंट काढायचा आहे, हा पॉईंट इथं आणायचा आहे, म्हणजे 256 वरी 2 झिरो देऊन टाकायचे. आता पहा 256 आणि 256 कटले, म्हणजे राहिले किती, तर वर्गमुळात 100. आता वर्गमुळात 100 जी किंमत आहे ती कशाची किंमत आहे, वर्गमूळ 100चं वर्गमूळ किती झालं, 10. 100चं वर्गमूळ किती झालं, 10. म्हणजेच उत्तर काय येईल मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतर घनमूळ काढा. 68.921चं आपल्याला काय काढायचं, घनमूळ काढायचं. इथे लक्षात ठेवा, एकक स्थानी जर 7 असेल तर 3 घ्यायचं उत्तरात, 3 असेल तर 7 घ्यायचं, आणि 2 असेल तर 8 घ्यायचं, 8 असेल तर 2 घ्यायचं. हे एकक स्थानाबद्दल. आणि बाकीचे एक नंतर जे उरलेले अंक आहे ते एकक स्थानी जे असेल तेच घ्यायचं. आता इथे पहा, इथे 3 संख्याचा विचार करायचा. पहिला अंक किती आहे, 1, म्हणून उत्तर येणारं जे आहे ते एकच येईल. इथे उत्तरात पहिले एकच येईल. आता पहा, इथं जर 7 असतं तर 3 आले असते. बरं, 3 अंक सोडून द्यायचे, कधीही 3 अंक सोडून द्यायचे. आता राहिले किती, 68 हे कोणाच्या घनाच्या जवळपास आहे पहा. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64 आणि 5चा घन 125. आता हे 68 जे आहे ते 64च्या जवळपास आहे, आणि 64चं घनमूळ किती, तर 4. 64चं घनमूळ किती, 4. हे या घनमूळ घ्यायचं याचा. तर हे लक्षात ठेवायचं. इथे 124 जरी आले असते, इथे 124 जरी असते तरी आपण कोणता घेतला असता, अगोदरचा अंक म्हणजे कोणता, 64च घेतला असता. आणि इथे जर 54 असता तर आपण 27 घेतला असता. तर इथे 68 आहे, म्हणजे इथं 64 घ्यावं लागेल. 64चं घनमूळ 4, म्हणजे 4.1 उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतर 2चा घात 21 असताना एकक स्थानी त्याची किंमत किती असेल. आता 2चा घात, जसं आपण 2चा घात 5 जर म्हणलं तर 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 लिहितो आणि याची व्हॅल्यू काढतो, किंमत. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32. परंतु हे शक्य नाही मित्रांनो, आणि याचा एकक स्थान किती, 2. परंतु हे शक्य नाही 2 21 वेळेस लिहिणं, त्याच्यानंतर मग त्याची किंमत काढणं, हे शक्य नाही, कारण आपल्याला वेळ खूप कमी राहतो. त्यामुळे पद्धत लक्षात घ्या, टेक्निक खूप महत्त्वाची आहे. तर इथे पहा, 2चा घात 1 म्हणजे 2, 2चा घात 2 म्हणजेच किती, 4, 2चा घात 3 म्हणजेच किती, 8, आणि 2चा घात 4 म्हणजेच किती, 16. आता एकक स्थानी 2, 4, 8 आणि 6 हे अंक आले. आता हेच आपण इथे जाऊ, 5, 6, 7, 8, नंतर 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. आता 21 इथे आला म्हणजेच कोणता, 2चा घात 1 म्हणजेच किती, 2. पहा, हे 1 2. आता हेच जर 98 असतं तर आपण 1 2 98 पर्यंत म्हणलं असतं का, नाही. तर इथे जे घातांक आहे त्याला 4 भागा, घातांकाला 4 एनी टाईम 4 भागायचं. मग 4 जर भागितलं, 4 पंच 20, उरला 1. जे बाकी उरते ना ते इथं आपण घातांचा घ्यायचं. जर 2चा घात इथे पहा, जर इथे 4 इथे जर किती 23 असतं तर 4 पंच 20, उरले किती 3. म्हणजे इथं हे मात्र आपल्याला माहीत पाहिजे, 2486. म्हणजे इथे 2चा घात 21 आहे, 2चा घात 21, उरले किती 1. 2चा घात 1 गृहीत धरायचा, 2चा घात 1 म्हणजेच किती 2. म्हणजे एकक स्थानी कोणता अंक असेल, 2. पण 2चा घात 23 जर असता तर 2चा घात 23 असता तर आपण काय घेतलं असतं, उरले किती 3. म्हणजे 2चा घात 3 म्हणजेच किती 8. 2चा घात 24 असता तर साइन चौक 24, कंप्लीट भाग चालला, उरले काहीच नाही म्हणजे 6. अशा पद्धतीने येईल मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा की फक्त या घातांकाला जे आहे त्याला 4 भाग, आणि जे उरतात ते आपले काय राहतात, इथे हे एवढं लक्षात घ्या. तर इथे एकक स्थानी कोणता अंक असेल मित्रांनो, तर 2 अंक असेल.
त्यानंतर 57 गणित पहा, एका सुषम बहुभुजाकृतीला 6 बाजू आहे, तर तिचा प्रत्येक अंतर कोण किती अंशाचा असेल? पहिला पर्याय 180, दुसरा 120, तिसरा 140 आणि चौथा 135. इथे आपल्याला अंतर कोणाचं माप काढायचं आहे, तर बाजूची संख्या किती दिलेली आहे? 6 दिलेली आहे. आता बाह्य कोणाचं माप, पहिले बाह्य कोणाचं माप काढावं लागेल. बाह्य कोणाचं माप काय राहते सूत्र? 360 भागिला बाजू. आता 360 भागिला बाजू किती आहे? 6. म्हणजेच किती येईल बाह्य कोणाचं माप? 60 अंश. आता यावरून अंतर कोणाचं माप काढायचं आहे. आता अंतर कोणाचं माप बरोबर 180 वजा बाह्य कोणाचे माप. आता 180 वजा बाह्य कोणाचं माप किती आहे? 60 अंश. म्हणजे 120 अंश. म्हणजे अंतर कोणाचं माप किती राहील? 120 अंश. कधी? जेव्हा सुषम बहुभुजाकृतीला 6 बाजू असेल तर. आता हेच फॉर्म्युला लक्षात ठेवा. 5 बाजू असणाऱ्याला, नंतर सप्तकोन, अष्टकोन, यामध्ये अंतर कोणाचं माप जर विचारलं तर याच पद्धतीने सोडवायचं मित्रांनो. बाह्य कोणाचं माप बरोबर 360 छेद बाजू आणि अंतर कोणाचं माप 180 वजा बाह्य कोणाचे माप. हे सूत्र लक्षात ठेवलं की आपल्याला सहज गणित जमते. म्हणजेच इथे उत्तर किती येईल? 120 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 58 गणित पहा, एका छपाई कर्त्याने एका अंकासाठी एक खिळ वापरला. जर त्याला 200 पेजेसचे पुस्तक लिहायचे असेल तर त्याला एकूण किती खिळे लागतील? 1 ते 200 पर्यंत अंक टाईप करायचे आहे तर किती खिळे लागतील? पहा मित्रांनो, 1 ते 200 पर्यंत आपल्याला अंक तिथे टाईप करायचे आहे. 1 ते 9 मध्ये एक अंकी संख्या पहा किती आहेत? 9 आहे. मग 1 गुणिला 9 किती होईल? 1 खिळा लागेल प्रत्येक संख्येला. 9 झाले. 10 ते 99 मध्ये 2 अंकी संख्या आहेत, म्हणजेच 90 संख्या आहेत पूर्ण. तिथे 2 खिळे लागेल म्हणजे 180 खिळे लागतील. आता 100 ते 200 हे 3 अंकी संख्या झाल्या. आणि हे 3 अंकी संख्या किती झाल्या? 100 ते 200 पूर्ण झाल्या 101 संख्या झाल्या. 100 नाही, कारण 100 ही धरून 200ला 100 ते 200 101 संख्या आहे. म्हणजेच इथे किती झाल्या? 3 अंकी संख्या. ह्या 3 अंकी संख्या झाल्या. पण किती? 100 ते 200 दरम्यान 101 3 अंकी संख्या आहे. म्हणजे इथे किती झाल्या? 303. आता याची बेरीज करूया. 9 3 12. हातचाला 1, नंतर 9 आणि 4. म्हणजेच किती? 492 खिळे लागतील मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता राहील? 3 पर्याय असेल. हे समजून घ्या फक्त. इथं जर तुम्ही चूक केली तर मात्र गणित चुकते. 100 ते 200 मध्ये 101 संख्या आहे, 100 नाही. तर इथे जर तुम्ही 100 गृहीत धरले तर इथे 300 येईल आणि मग इथे उत्तर मात्र वेगळे येईल. हे लक्षात घ्या. तर 492 खिळे लागतील इथे. त्यानंतर 9087 या अंकापासून किती 4 अंकी संख्या तयार होतात? 9087 यापासून किती 4 अंकी संख्या तयार होतात? पहा, इथे 0 असल्यामुळे आपल्याला गणित करताना 0 हे गृहीत धरावे लागेल. त्यामुळे इथे हे जर समोर घेतला आपण एकदम सुरुवातीला आणि संख्या लिहिली तर 3च अंकी संख्या व्हायली. त्यामुळे जर अशी संख्या असती 2 3 5 7 तर इथे 0 नाही, तर आपण गुणाकार कसा करत होतो? 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4. याचा गुणाकार 1 2 बेत्रिक 6 साइन चौक 24 संख्या तयार होतात. जर 0 नसेल तर 4 संख्या जर घेतल्या याच्यापासून किती संख्या तयार होतात? 24. परंतु इथे 4च अंक आहेत, परंतु या 4 अंकापासून 4 अंकी संख्या तयार करायची, पण याच्यात 0 आहे इथे. त्यामुळे इथे काय करायचं? 1 गुणिला 2 गुणिला 3 आणि इथे 4 लिहिण्याच्या ऐवजी पुन्हा 3 लिहायचं. हे समजून घ्या. जर 0 असेल तर 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3. जर 5 संख्या असत्या तर 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 घेतल्या असत्या. आता इथे किती गुणाकार यायला? बेत्रिक 6 सायंत्रिक 18 संख्या तयार होतील. कधी? जर 0 असेल तर, आणि 0 नसेल तर 24 संख्या तयार होतील. तर पर्याय क्रमांक किती? 2 उत्तर आहे मित्रांनो.
त्यानंतर रोमन अंक वापरून सोडवा. आता पहा, रोमन अंक वापरून सोडवायचं आहे. आता डी म्हणजे किती, एम म्हणजे किती, सी म्हणजे किती, समजून घ्या सोपी पद्धत. एल सी डी माहीत आहे आपली टी व्ही, एल सी डी एम. एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. आता इथे किंमत टाका. डीची किंमत किती असते, 500, एमची 1000 आणि सीची 100. इथे पहा, 500 एक 500, 500 दोन्ही. आता बे एक बे आणि इथे किती झाले, 50. आता इथे 50 पर्याय नाही, 50लाच काय म्हणतो आपण, एल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 2837 यामधील 8 आणि 3 या अंकाच्या दर्शनी किमतीतील फरक किती म्हणते. लक्षात ठेवा, प्रश्न विचारणं महत्त्वाचं कोणतं आहे, काय विचारलं आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला स्थानिक किंमत नाही विचारली, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. बऱ्याच जणांना उत्तर लिहिताना स्थानिक किंमत काढली, म्हणजे या 8ची स्थानिक किंमत किती, 800. या 3ची किंमत किती, स्थानिक किंमत 30. यातला फरक किती व्हायला, 770. परंतु इथे आपल्याला दर्शनी किंमत विचारली. दर्शनी म्हणजे जे दिसते ते, म्हणजे 8 वजा 3. 8ची किंमत, दर्शनी किंमत 8 आणि 3ची 3, म्हणजे किती फरक आला, 5. स्थानिक जर विचारलं तर 770 उत्तर आलं असतं आणि दर्शनी जर विचारलं तर 5, म्हणजे उत्तर किती, 3 उत्तर येईल. साधे साधे गणित सुद्धा चुकू शकतात, लक्षात ठेवा. त्यामुळे वाचन महत्वाचं आहे, आपण नेमकं कसं वाचन करतोय. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. 4चा घातांक 4 त्याचा घात 0 गुणिला 2चा घातांक 3 त्याचा घातांक 0. आता कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर उत्तर 1 येते. इथे गुणिला याचा घातांक किती आहे, 0 आहे, म्हणजे उत्तर 1. 1 गुणिला 1 म्हणजेच किती, 1. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर एक संख्या 80 दुसरी 70 आहे. जर मसावी 10 असेल तर लसावी काढा. अतिशय सोपा प्रश्न. आता लसावी काढा म्हणते, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. पहिली संख्या किती आहे, 80, दुसरी 70, मसावी 10, लसावी काढायचं आहे आपल्याला. आता लसावी बरोबर इथे पहा, 80 गुणिला 70/10 म्हणजेच किती, 7. 10 एक 10, 10 7 70. आता इथे 8 7 56, शून्य लावले म्हणजेच किती, लसावी बरोबर 560. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. एका व्यक्तीने 2000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले. प्रत्येक हप्ता त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता. एक सरळ आहे की 2000 रुपये कर्ज घेतले, 4 हप्त्यात फेड केले, म्हणजे 500 काय झालं, त्याचा मध्य झाला, 500 500 500 500. परंतु आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त म्हणते, म्हणजेच इथे लक्षात घ्या की 475 आणि इथे 525 या दोघांची बेरीज किती व्हायली, 1000. त्यानंतर 425 आणि 575, कारण पहा इथे 425 आणि 475 यामध्ये फरक कितीचा आहे, 50 रुपयाचा. म्हणजे 425 आणि 575 याची बेरीज किती व्हायली, 1000. आणि 475 आणि 525ची बेरीज 1000. किती परतफेड केली, 2000, म्हणजे झाले 2000. आणि किती हप्त्यात केली, 4 हप्त्यात. म्हणजेच 4 हप्त्यात परतफेड केली. एक आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त, पहा इथे 50 जास्त, इथे 50 जास्त, इथे 50 जास्त, आणि या सगळ्याची बेरीज किती झाली, 2000. मग पहिला हप्ता किती रुपयाचा होता, 425, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर गणित पहा, 5 15 25 यात 15वे पद कसे कोणते येईल.
म्हणजे 5, 15, 25, 35 असे 15वे पद. आता यामध्ये लक्षात ठेवा की 15वे पद हमखास प्रश्न विचारतात मित्रांनो असा. तर हे सूत्र लक्षात ठेवा, ए अधिक n वजा 1 मल्टिप्लाइड बाय डी. हे लक्षात ठेवा. ए म्हणजे अर्ली, सुरुवातीचा अंक कोणता होता? 5. आणि एकूण संख्या किती आहेत? 15 वजा 1. आणि डिफरन्स किती आहे प्रत्येक याच्यात? 10चा. पहा 5 इथे किती झाले? 14 गुणिले 10 म्हणजेच किती झाले मित्रांनो? 140. 5 आणि 140 किती झाले? 145. म्हणजे 15वे पद कोणतं राहील? 145. हे सूत्रच लक्षात ठेवा. हे सूत्र लक्षात ठेवलं की आपल्याला सगळं, फक्त काय, ए म्हणजे अर्ली पहिलं, डी म्हणजे डिफरन्स आणि एन म्हणजे किती 15 काढायचे तर 15. हे सूत्र लक्षात ठेवलं की आपल्याला सहज गणित येते. त्यानंतर 24 मुलाचे सरासरी वय 20 वर्ष आहे. 24 मुलाचे सरासरी 20 आहे म्हणजेच किती? 24 दुने 48, 480. त्यामध्ये सारख्या वयाचे 2 नवीन मुले आले. किती मुले आले? 2. म्हणजेच किती झाले आता मुलं? 26. सरासरी कितीने वाढली? 1 न. पहिले किती येते? 20. आता किती झाली? 21. आता 21 सख 126 उरले 12. 21 दुने 42. 42 आणि 12 किती झाले मित्रांनो? 54. किती झाले? 546. आता 480 24 पोराची सरासरी होती. किती? 480. आता 26 किती झाली? 546. यामधला फरक कितीचा आहे? 66. म्हणजे त्या 2 नवीन मुलाचे वय इथे 24 वरून 26 झाले. 2 नवीन मुलाचं वय किती झालं? 66. 2 मुलाचं. पण ते सारख्या वयाचे म्हणल्यावर एका मुलाचं वय किती होईल? 33. एका मुलाचं किती होईल? 33. कमीत कमी पेन चालली पाहिजे मित्रांनो. लक्षात ठेवा की इथे एकदम शॉर्टकट. 24 गुणिले 20 480. नंतर 2 मुलं वाढले म्हणजे 26 झाले. सरासरी 1 न वाढले म्हणजे 20 होती, 21 झाली. याचा गुणाकार 546. या दोघाचा फरक किती झाला? 66चा. दोन्ही सारख्या वयाची म्हणल्यावर एक कितीचा झाला? 33. पर्याय क्रमांक 2 उत्तर. एका प्राणी संग्रहालयात हत्ती, मोर, हरिण असे काही प्राणी आहे. हत्ती सोडून 60, मोर सोडून 30, हरिण सोडून 62 प्राणी आहे. तर प्राणी संग्रहालयात एकूण प्राणी किती? सरळ प्राणी किती दिलेले आहेत? 3 प्राणी दिलेले आहेत. सगळ्याची बेरीज करा. 60, 30 आणि 62. पहा मित्रांनो याची बेरीज किती व्हायली? 60 आणि 62 किती झाले? 122 आणि 122 आणि 152. जर प्राणी 3 आहेत तर त्याला 2 न भागायचं. प्राणी 4 जर असते तर इथे 3 न भागितलं असतं. 5 जर प्राणी असते तर येणाऱ्या बेरजेला 4 न भागितलं असतं. हे लक्षात ठेवा की प्राणी किती आहेत ते पाहायचं. 3 आहे, 2 न भागा. किती येईल? 76 उत्तर येईल. पर्याय क्रमांक प्राणी, एकूण प्राणी संग्रहालयात प्राणी किती आहे? 76. आता आपण टॅली करू. हत्ती सोडून 60 म्हणजे हत्ती सोडून 60 प्राणी आहे म्हणजे हत्ती किती असेल? 16. मोर सोडून किती? 30 प्राणी आहेत म्हणजे मोर किती असतील? 76 मधून 30 गेले किती झाले? 46. हरिण सोडून 62 प्राणी म्हणजे हरिण सोडून 62 प्राणी म्हणजे हरिण किती असतील? 76 मधून 62 गेले किती? 14. आता या सगळ्याची बेरीज पहा बरं किती होते ते? 46 आणि 16 14 किती झाले? 60. 60 आणि 16 76 झाले का? म्हणजे हे टॅली करायचं आहे. फक्त आपल्याला हे सांगितलं नाही परंतु गणित बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी केलं. फक्त काय करायचं? 3 प्राणी आहे, या सगळ्याची बेरीज करायची, 2 न भागायचं. 4 प्राणी असते, सगळ्याची बेरीज करायची, 3 न भागायचं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर एका वस्तूची किंमत 30% वाढली पण काही कारणाने पुन्हा ती 20% कमी झाली तर मूळ किंमतीत वाढ अथवा घट किती होईल? पहा, मूळ किंमत समजा 100 आहे, 30% वाढली म्हणजेच किती झाली? 130. आता 130चे पुन्हा 20% कमी झाली
आता 130चे 20% काढावे लागेल आपल्याला. म्हणजेच इथं 20 एका 20, 20 100 म्हणजे 130/5. आता याचं उत्तर काढावं लागेल किती, तर 130ला जर 5ने भागितलं तर किती उत्तर येते, 26. आता एक समजून घ्या की 130 मूळ किंमत 100 होती, 30%ने वाढली 130 झाली आणि पुन्हा 20% कमी झाली, म्हणजे 130 मधून 20% कमी झाले म्हणजे 26 गेले, किती राहिले 104. आता मूळ किंमत किती होती 100, तरी किती राहिले 104, म्हणजे वाढले कमी झाले तर वाढले, म्हणजे 4% वाढा. एका परीक्षेत गणित विषयात 75% मुले पास झाली, विज्ञान विषयात 70% पास झाली, दोन्ही विषयात 65% मुले पास झाली, तर किती मुले नापास झाली. पहा मित्रांनो, हे आहे गणित विषय आणि हे आहे विज्ञान विषय, विज्ञान आणि गणित. आता दोन्ही विषयात किती टक्के मुलं पास झाली, 65% मुलं पास झाली. ठीक आहे. आणि इथे किती झाली गणित विषयात 75%. पहा 75% बेरीज येत आहे का, 65 आणि 10 75. आता इथे 70 येण्यासाठी इथे किती मिळवावं लागेल 5. पहा एक विज्ञान विषयात किती टक्के पास झाले 70% आणि गणित विषयात 75% आणि दोन्ही विषयात 65%. हे झाले पास. आता याची सगळ्याची बेरीज करा, 10 आणि 65 75 आणि 5 80. 80% मुलं ही काय झाली पास झाली, तर नापास किती होतील 20%. म्हणजेच पर्याय क्रमांक किती 4. असे गणित आले की मित्रांनो याच पद्धतीने सोडवायचे, कारण सोप्या पद्धतीने जाते. नाही तर आपण लेंदी पद्धतीने केलो की वेळ कमी लागला पाहिजे, आपल्याला कोणतेही गणित सोडवताना कमीत कमी वेळ लागला पाहिजे, कारण आपला त्या वेळेची मॅनेजमेंट झाली पाहिजे टोटल, कारण वेळ खूप कमी राहतो आणि आपण गोंधळून जातो. त्यामुळे ही पद्धत लक्षात ठेवत जा. वर्तुळाची त्रिज्या 20%ने वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्यानं वाढेल. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या 10 असेल तर 20% वाढले म्हणजे 2 न वाढेल, म्हणजे 12 होईल, हे की नाही. आणि मग नंतर वर्तुळाची त्रिज्या 10 असेल, 20% वाढले म्हणजे 12 झाले, तर क्षेत्रफळ किती टक्क्यानं वाढेल. मग क्षेत्रफळ काढावे लागेल. त्यासाठी एक सूत्र आहे, लक्षात घ्या. हे सूत्र समजून घ्या मित्रांनो. वर्तुळाची त्रिज्या जर असा गणित आलं तर हे सूत्र लक्षात ठेवायचं, 2r + r² / 100. आता 2r ची किंमत किती आहे आपल्याला 20% अधिक इथे r 20% आणि 100. ठीक आहे. पहा 20 दुनी 40 आणि 20चा वर्ग 400 भागिला 100 कटले, म्हणजे इथे किती राहिले 100 एक 100 100 चौक 400 म्हणजे 4 उत्तर आलं. म्हणजेच किती 40 आणि 4 हे झालं 44%. म्हणजे क्षेत्रफळ किती टक्क्यानं वाढेल 44%. हे सूत्र समजून घ्या, फक्त एवढं लिहून घ्या डायरेक्ट. आणि असे गणित 100% येते, लक्षात ठेवा. त्यानंतर 8^17 किंमत काढल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल. अतिशय सोपं गणित. आपण ज्या पद्धतीने 2चं काय केलं होतं यापूर्वी त्याच पद्धतीने पहा. 2 8^1 म्हणजेच 8, 8^2 म्हणजेच किती 64, 8^3 म्हणजेच 512 आणि 8^4 म्हणजेच किती 4096 4096. आता इथे एकक स्थानी कोणता आहे 8, 4, 2 आणि 6. हे झालं तुमचं. 8चा घातांक एकत असेल तर 8, 8चा घात 2 येत असेल तर 4, 8चा घातांक 3 येत असेल तर 2, 8चा घातांक 4 येत असेल तर 6. आता इथे पहा या 17ला कितीनं भागायचं मित्रांनो 4नं भागा. 4 चौक 16 उरला 1. आता जे उरलेलं आहे ते इथे घ्यायचं घातांक स्थानी. 8चा घातांक 1 म्हणजेच किती उत्तर येते 8. जर 8चा घातांक 32 असता तर उत्तर कसं आलं असतं 32ला भागा. आता किती 4नंच
4 8 32 उरले 0 म्हणजे शेवटचा अंक कोणता 8चा घातांक. हे 0 जेव्हा उरतात तेव्हा शेवटचा घ्यायचा म्हणजे 6. 8चा घात 32 म्हणजे किती आला असता 6. एक जनरल पहा 8चा घातांक 5 असता तर इथे पहा 1 2 3 4 पुन्हा 5 येत होतं म्हणजेच किती 8. तर इथे 8चा घातांक 17. या घातांकाला 4 भागायचं जे उरतात ते इथे लिहायचं घातांक घ्यायचा. 8चा घातांक 1 म्हणजेच किती 8 म्हणजेच इथे उत्तर काय येईल मित्रांनो 8. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर 72 किमी वेगाने जाणारी 360 मीटर लांबीची एक रेल्वे 140 मीटर लांबीचा बोगदा किती सेकंदात ओलांडेल. सूत्र एकच लक्षात ठेवायचं वेळ गुणिला वेग गुणिला 5/18 बरोबर अंतर. हे सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं रेल्वेचं गणित म्हणलं की यात कोणताच बदल करायचा नाही. वेळ वेग 5/18 अंतर. आता वेळ काढायचं आहे. वेग किती आहे 72 5/18 अंतर किती आहे 360 आणि या बोगद्याचं 140. दोन्ही अंतर घ्यावं लागेल. 18 1 18 18 चौक 72 म्हणजेच वेळ गुणिला 4 5 20 म्हणजे इथे किती होईल बेरीज 500 आणि इथले 4 5 20 हे गुणाकारात होती इकडे गेल्यावर काय होईल भागाकारात म्हणजे वेळ बरोबर किती येईल 0 0 घटले बे 1 बे आणि इथे 50ला जर भाग दिला तर 25 येते म्हणजे वेळ किती येईल 25 सेकंद. पर्याय क्रमांक 2 उत्तर. फक्त हे सूत्र लक्षात ठेवा वेळ वेग 5/18 बरोबर अंतर. हे सूत्र लक्षात ठेवलं की आपल्याला जवळपास सगळेच गणित जमतात रेल्वेचे बरेच गणित. त्यानंतर पहा 12 व्यक्ती दररोज 9 तास काम करून 14 दिवसात 40 खिडक्या तयार करतात तर 14 व्यक्ती रोज काही तास काम करून 54 दिवसात 80 खिडक्या तयार करतात तर तास काढा. इथे पहा मित्रांनो. त्यानंतर 73 गणित पहा. यामध्ये आपल्याला गणित काढायचं काय तास काढा म्हणते. आता हे सूत्र लक्षात ठेवायचं इथे M1 D1 T1 W1 बरोबर M2 D2 T2 आणि W2. आता इथे पहा M म्हणजे मॅन किती 12 किती तास काम करतात दिवस पहा डे 14 आणि टाईम 9 आणि वर्क किती करतात 40 खिडक्या तयार करतात. आता M माणसं किती आहेत 14 काही तास काम करून म्हणजे टाईम द्यायचं आहे किती दिवसात 54 दिवसात किती खिडक्या तयार करतात तर हे 1 तास आहे आणि खिडक्या किती तयार करतात 80 खिडक्या तयार करतात तर तास काढायचे आपल्याला. तर मित्रांनो इथे पहा हे एक्सची किंमत काढायची म्हणल्यावर हे सगळ्या संख्या इकडे आणावं लागेल म्हणजे 12 गुणिला 14 गुणिला 9 छेद 40 आणि हे व्यस्त होईल म्हणजे 80 इथे 14 गुणिला 54 बरोबर x हे व्यस्त होईल 40 1 40 40 2 80 14 14 कटले नंतर 9 1 9 9 6 54. आता इथे उरले किती मित्रांनो तर 12 आणि 2 12 2 24 आणि खाली किती उरले 6 बरोबर x 6 1 6 6 चौक 24 म्हणजे x ची व्हॅल्यू किती निघत आहे 4 निघत आहे. x बरोबर किती 4 म्हणजेच किती तास लागेल 4 तास. त्यानंतरचं गणित पहा 2.46 तास हे तास मिनिट आणि सेकंदात कसे लिहावे 2.46. इथे सोपं गणित लक्षात ठेवा की हे 2 आहे तर इथे 2च तासाचं कोणतंही वेगळं रूपांतर करायचं नाही 2च तास राहतील. इथे मिनिट आणि सेकंदाला 36 ने गुणा आणि मिनिटाला 6 ने गुणा. आता सेकंदाला 36 ने गुणलं तर गुणाकार किती येईल मित्रांनो 36 गुणिला 6 म्हणजे 216 साइन चौक 24 मिनिटं आणि 2 तास. ओके. आता पहा 216 जे आहे त्याला मिनिटात रूपांतर करा 216 म्हणजेच इथे 180 तास 180 सेकंद 180 सेकंद म्हणजेच 3 मिनिट याला रूपांतरित कसं लिहिता कसं येईल आपल्याला 180 अधिक 36 लिहिता येईल
म्हणजे 216. 180 सेकंद म्हणजेच किती मिनिट? 3 मिनिट. म्हणजे इथे 27 झाले आणि इथे उरले किती? 36. कारण आपण हे 180 याच्यासाठी घेतले की याचं रूपांतर सेकंदाचं रूपांतर आपण मिनिटात केलं 3 आणि इथे 36 राहिले. म्हणजे 2 तास 27 मिनिटं 36 सेकंद. पर्याय क्रमांक किती? 3 उत्तर आहे. 75 गणित पहा. रेल्वे परीक्षेत 50 प्रश्नाची परीक्षा घेण्यात आली. प्रश्न किती होते? 50. प्रत्येक बरोबर प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 गुण मिळतात. चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. अथर्वला परीक्षेत 30 प्रश्न बरोबर आले तर त्याला किती गुण मिळाले? आता 50 गुणाची परीक्षा होती. पूर्ण उत्तर जर प्रश्न सोडवले असते आणि बरोबर असते तर त्याला किती गुण मिळाले असते मित्रांनो? 250. परंतु त्यांना 30च प्रश्न बरोबर सोडवले म्हणजे चुकले किती? 20. किती चुकले? 20. 30 बरोबर आहे म्हणजे 20 चुकले, कारण एकूण 50 प्रश्न होते. आता 20 चुकले म्हणजे त्याला किती गुण भेटणार नाही? तर हे 5ही गुण भेटणार नाही बरोबर उत्तराचे आणि चुकल्याचे 2 कमी होतील म्हणजे एकूण किती? 7 गुण कमी होतील. म्हणजेच किती? 140 गुण कमी होतील. म्हणजे प्रत्यक्षात किती भेटतील? 110 गुण. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. सोपी पद्धत. आपण कोणत्या पद्धतीने करतो हे महत्त्वाचं आहे. आपला वेळ वाचला पाहिजे टेक्निक वापरून. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा व्हिडिओ गणित विषयाचा संदर्भातला आपण संपूर्ण माहिती घेतली. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल SW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.